तर आज रविवारी सकाळच्या पारी जायचं ठरलं आपलं फलटणला क्रिकेट खेळायला. मग काय निघालो, चला म्हणलं आपली सुरुवात तर ब्लॉग शिवाय होणार नाही, असं होणारच नाही. मस्तपैकी वातावरण होतं, म्हणलं चला एक व्हिडिओ घ्यावा. व्हिडिओ घेतला की आबीला म्हणलं उठवायला गेलं पाहिजे. आबी डाराडोर झोपलेला, आबीला कळणच काय, जाऊ दे म्हणलं चला जाऊ म्हणलं. बसलो गाडी मारली की का निघालो, चला म्हणलं डायरेक्ट आता फलटणला. फलटण मध्ये पोहोचतोय म्हणले चहा प्यायचा आहे. चला म्हणलं मग गोविंदला जाता जाता इथं चहा पिऊन जाऊ. परत आपल्याला कुठं पुढं चहा भेटतोय नाही भेटला असता काही विषय नव्हता, पण इथंच घेऊ म्हणलं. पोचलो विमानतळावर, जे ते सगळेजण खेळत होते. आपल्याला काही ग्राउंड नव्हतं ना काही नव्हतं. आता मग खेळायचं कुठं. तेवढ्यात आपल्याला सोनू सर दिसले. सोनू सर म्हणले या खेळायला. आपण पण 9-10 जण होतो. प्रत्येक जण 24-24 बॉल खेळलं. नंतर मग काय म्हणलं चला म्हणलं एक मॅच खेळूया. मॅच पण खेळलो आपण. एक मॅच खेळलो, त्याच्यामध्ये आपल्याला चेस करायचं होता. 72 धावा चेस करायचे होते. सावरी केले आपण धावा चेस. आबेला कामावर जायचं होतं पण आलता तो, काय आपली मॅच झाली. जाऊ दे म्हणलं असू द्या नेक्स्ट संडे. सोनू सरांना धन्यवाद म्हणलं खेळा घेतल्याबद्दल. मग जाता जाता म्हणलं आता कसं चहा प्यायला पाहिजे. चहा शिवाय आपला दिवसच निघत नाही ना. सगळे बसलेले, जरा मिटिंग पण घेतली, चहा पिलो मस्तपैकी सगळेजण. तिथनं मोरे सरांची बॅट टाकायची होती नीट करायला. मग आलो इकडं बॅट टाकली नीट करायला. तुम्ही जर बॅट नीट करायचा व्हिडिओ जर बघितला ना, अशी बॅटमध्ये हातोडी टाकतात ना, असं हृदय वार केल्यावर वाटतं. पण असं काय, आता शेवटी बॅट आपली तुटलेली आपल्याला पण नीट करायची होती. मस्तपैकी बॅट पण ते चांगली नीट करतात, रिपेअर करतात. त्याच्यामुळे आपण पहिल्यापासून ह्यांच्याकडूनच बॅट नीट करून घेतो. मग काय जाता जाता लाला म्हणला चला सांगतो तुम्हाला पुरी भाजी. काय मग चला म्हणलं खाऊ जाऊ पुरी भाजी. लाला एवढे प्रेमाने पुरी भाजी सांगतो म्हणल्याला. मस्तपैकी पुरी खाल्ली. घरी पोचतोय की काय बघायला भेटलं तर हेलिकॉप्टर, ती पण एवढ्या खाली बाबो. म्हणलं काय आता काय खाली पडतंय का काय, पण नाही पडलं. त्याचं ते घेतलं. धन्यवाद.